कराड शहरातील एका विकासमुख नेतृत्वाचा माझ्या हस्ते सन्मान झाला, याचा मला विशेष आनंद वाटतो. अर्बन कुटुंब प्रमुख सुभाषराव जोशी यांचे कराड नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष, यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेंद्र यादव बाबा यांच्या जाहीर नागरी सत्कार प्रसंगी गौरव उद्गार. संकल्प स्मार्ट सिटीचा कराड फेज 2 चा शुभारंभ, शहरातील विकास कामाची माहिती देणे व प्रकल्प सादरीकरण तसेच नागरिकांचा संवाद मेळावा व यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेश यादव बाबा यांचा जाहीर नागरिक सत्कार आयोजित करण्यात आला होता. या सत्कार समारंभाला कराड शहरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पण नाविन्यपूर्ण आहे आणि खरोखर त्यासाठी आज राजेंद्रांचा जेव्हा सत्कार करायचा आणि मला बोलवत आहेत म्हणल्यानंतर फार आनंद झाला की चांगल्या माणसाच्या चांगल्या कल्पनांचा आज ह्या इथं सत्कार होतोय. त्या सत्काराला आपण हजर राहिले पाहिजे. राजकारण आणायची सवय असते लोकांना, पण लोक विचार करतात की अरे म्हणजे काय बहुतेक अर्बन बँक आता ती बहुतेक राजेंद्रच्या पार्टीकडे गेलेली दिसते, आता म्हणजे तिकडे जरा ओढा जास्त दिसतोय. असं काही नाही आहे. जे आहे ते चांगल्या गुणांचं कौतुक व्हायला पाहिजे, चांगल्या कामाचं कौतुक व्हायला पाहिजे आणि ते करण्यासाठी कोणाच्या मागं आहे याच्यापेक्षा त्या विचाराच्या मागं आहोत याला फार महत्त्व आहे. फार म्हणजे मी तुम्हाला सांगतो की हे राजकीय व्यासपीठ नव्हे आणि ह्या कार्यक्रमामध्ये कुठला एक शब्द सुद्धा नाही. मी माझ्यापासून बारकाव्यानं ऐकत होतो की नगरपालिकेच्या इलेक्शनचं वगैरे समोर निमित्त करून अगोदरपासून काही पेरणी चालली आहे का किंवा त्या दृष्टीनं काही बोलतात का, एक शब्द बोललेलं नाही, एक शब्द बोललेलं नाही. मला कौतुक खरोखर हे वाटतं की चांगल्या कामाचं गोष्टी जे काही बोललात ते चांगल्या गोष्टीतच बोललात. म्हणून सत्कार करताना जरा आनंद वाटला. सगळ्या माणसांना सहभागी करून घेऊन चांगल्या कामासाठी म्हणून तुम्ही सगळ्यांना एकत्र आणलेला आहात आणि अशा याच्यामध्ये आज हा सत्कार समारंभ होतोय. मी पुनश्च एकदा तुमचं या सगळ्या गोष्टीसाठी कौतुक करतो. तुम्हाला यश लावो. याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं आणखीन काही पैसे मिळत असतील तर जरूर मिळवा. आणि शेवटी काय हे गाव सुधारलं पाहिजे आणि ही जी तळमळ आहे ही तळमळ तुम्ही जी दाखवली, या तळमळीच्या पाठीशी प्रत्येक व्यक्तीने राहायला पाहिजे. काही आपल्याला नको, आपल्याला राजकारण नको, आपल्याला राजकारणातून कुठल्या पार्टी वगैरे वगैरे काही भानगड ठेवायची नाही. सगळ्यांनी मनापासून ह्या याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि त्या याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांची साथ मिळेल मी अशी अपेक्षा करतो. आणि त्याचं सुरुवात जर आतापासून केली तर ती शहराच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगली, विकासाच्या दृष्टिकोनातून अशी चांगली अशी गोष्ट असते. आज आपण पाहतो की ग्रामीण भागाकडून शहरीकरण खूप वाढलेलं आहे आणि शहरीकरण वाढत असताना ह्या नागरिकांना मूलभूत नागरिक सुविधा देणं हे पालिकेच्या सारख्या म्हणजे नगरपालिकेला असू दे, महापालिका असू दे, या सर्वांच्यासाठी फार मोठं असलेलं आव्हान असलेली गोष्ट आहे. तर इन्फ्रास्ट्रक्चर झिरो असते. पहिल्यांदा सुरुवातीला तुम्हाला 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष घरपट्टी सुद्धा करायला घेता येत नाही. काय घेते तर 20% सुरुवात करायला लागते. उत्पन्नाचं साधन काहीच नसतं. अशा वेळेला अशा ठिकाणी मूलभूत नागरिक सुविधा देणं हे फार मोठं आव्हानात्मक असलेलं काम असतं आणि ह्या विकासासाठी पूर्णपणे शासनावर निर्भर व्हावं लागतं. आज आपण आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे ज्यावेळेला आपण बघतो त्यावेळेला शब्द पाळणारा मुख्यमंत्री म्हणून पाहतो आणि त्या माणसाने शब्द जो दिलेला तो पाळला आणि या गावाच्या विकासाला फार मोठी येणाऱ्या 5-50 वर्षासाठी चालना दिली. त्याबद्दल आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, पालकमंत्री असतील, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब असतील, या सर्वांचे मी ठिकाणी हार्दिक आभार मानतो. माझं काही टिपिकल 2-4 शब्द कायम असतात ते भाषणात वापरतो. ना पिकाचा पैसा देतो, ना पिकाची पोळी, देणाऱ्याची हात घालावं, दुबळी माझी जुळी. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे.
त्या पद्धतीनं त्या उक्तीप्रमाणे आज आदरणीय शिंदे साहेबांनी ह्या ठिकाणी दोन्ही उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी त्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या चंद्रकारा शहराला जो एक फार मोठा एक सहकार्याचा हातभार लावला. आमचं ध्येय एकच आहे की आम्हाला आमच्या कराड शहराचा विकास करायचा आहे. तुमच्या पक्षाची ताकद 100% आम्ही वाढवू, पण आम्हाला आमचं शहर महत्वाचं आहे. आमच्या शहरात जी 50 वर्षापूर्वी जी योजना झालेली आहे ती आता जुनी झालेली आहे. आम्हाला ही सिटी स्मार्ट सिटी बनवायची आहे. आमचे नेते मार्गदर्शन करतीलच आपल्याला. त्यानंतर नेत्यांच्यावरती विश्वास दाखवून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आम्ही त्यांना 100 कोटी मागितलं होतं. त्यांनी इथं घोषणा केली होती आम्ही 100 नाही आम्ही 200 प्लस पैसे रुपये देऊ. एकदा एकनाथ शिंदे साहेबांसाठी आणि राजेंद्र यादवसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी एवढं सांगतो, ज्यांनी माझ्यावर पैजा लावल्या ते सगळे हारले आणि मी जिंकलो. मी जादा बोलत नाही. कराड शहराचा विकास करण्यासाठी राजेंद्र यादवच्या मागे गणेशाची सिद्धी, चाणक्याची बुद्धी, शारदेचं ज्ञान, कर्णाचं दान, भीष्माचं वचन, रामाची मर्यादा आणि या हनुमंताची शक्ती सदैव त्यांच्या पाठीशी आहे. मी एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद.